आता तात्काळ तिकिटावरही पूर्ण रिफंड मिळणार आहे। ट्रेनला उशीर किंवा रद्द झाल्यासही प्रवासी पैसे परत मिळवण्यासाठी दावा करू शकतात। दलालगिरी रोखण्यासाठी हा कडक नियम रेल्वे प्रशासनानं प्रवासी हितासाठी लागू केला। या नव्या नियमांमुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे। झेडपी आणि पंचायत निवडणुकीच्या दिवशी टीईटी परीक्षा असणाऱ्या शिक्षकांना वगळा अशा सूचना राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। याबाबतची माहिती गोळा करण्याचे सुद्धा आदेश दिले गेलेले आहेत। मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी निवडणुकीच्या कामातून शिक्षकांना वगळण्याची मागणी केली होती। ठाणे कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती रविवारी सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 दरम्यान मेगा ब्लॉक असेल। परिणामी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून सुटणाऱ्या जलद लोकल ठाणे ते कल्याण दरम्यान डाऊन धीम्या मार्गावरून वळवण्यात येतील। पनवेलमधील पळसपे फाटा परिसरामध्ये तरुणीची छेडछाड करण्यात आली। मद्यधुंद अवस्थेतील एका व्यक्तीने तरुणीचा हात धरून गैरवर्तन केल्याचा प्रयत्न केला गेला। सुदैवाने उपस्थित असलेल्या तरुणीच्या मित्रांनी मद्यपी व्यक्तीला चोप दिला। या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। लोखंडी रॉडची मालवाहतूक करणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली चिरडून तरुणाचा मृत्यू झालाय। ट्रक चालकाला काळेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलंय। क्रांतिज्योती विद्यालय हा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या मोठा विक्रम रचण्यापासून अवघे काही पावलं दूर आहे। प्रदर्शनाच्या 4थ्या आठवड्यामध्ये असून सुद्धा चित्रपटाने चांगली कमाई केली होती। मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, त्या वाढल्या पाहिजेत आणि मातृभाषेतून दर्जेदार शिक्षण देणारी व्यवस्था उभी राहिली पाहिजे, हे सांगणारा क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट आहे।